नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज जे विद्यार्थी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने पुढील भरती संबंधाने GR जारी केलेला आहे, परिपत्रक जारी केलेला आहे आणि म्हणून नक्कीच जे विद्यार्थी फार इच्छुक आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी, जे अहोरात्र मेहनत घेत आहे त्यांच्यासाठी खरोखर आनंदाची बातमी आहे। तर आपण त्याबद्दल विस्तृत माहिती घेणार आहोत। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पद भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या परीक्षेस मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन गृह विभागाकडून हे परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे आणि त्याबद्दल आपण पूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत। तर आपण सुरू करूया। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई या दोन पदांसाठी ही संबंधित भरती होणार आहे आणि त्यामध्ये विशेष लक्षात घेण्याची बाब ही आहे की दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या वर्षातील जे रिक्त होणारी पदं आहेत किंवा झालेली पदं आहे ती आणि त्याचबरोबर 1/1/2025 ते 31/12/2025 म्हणजे 2024 व 2025 या 2 वर्षांच्या कालावधीत जे रिक्त झालेली पदं आहे, जे रिटायर्ड झालेले असतील किंवा नवीन जागा असतील, त्या या 2 वर्षांच्या साठी अनुषंगाने ही भरती राबवण्यात येणार आहे। मागच्या 2 वर्षात भरती झालेली नाही आहे, त्या 2 वर्षांच्या संबंधित ही भरती होणार आहे असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे। तर मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या 2 वर्षांच्या संदर्भात भरती प्रक्रिया राबवण्याबाबत हा शासन निर्णय या ठिकाणी आपण बघत आहोत। त्याचबरोबर आपण पुढे बघत आहोत की हे जे 2 डिपार्टमेंट मी तुम्हाला सांगत आहे, महाराष्ट्र पोलीस दल आणि महाराष्ट्र कारागृह या 2 विभागात ही भरती प्रामुख्याने होत आहे आणि कोणती कोणती पदं आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। विशेष म्हणजे 15,631 पदं एकूण भरायची आहेत आणि त्यानंतर सदरील ही जी भरती होणार आहे त्याचे संपूर्ण अधिकार म्हणजे ही पदभरती राबवण्याची, परीक्षा घेण्याची, निवड पद्धत आणि या सर्वांच्यासाठी मैदानी परीक्षा या सर्वांच्यासाठीचे अधिकार महाराष्ट्र पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आलेले। यामध्ये कोणतीही थर्ड पार्टी किंवा दुसरी एखादी संस्था परीक्षा घेणार नाही, तर संपूर्ण अधिकार हे पोलीस प्रशासनाला देण्यात आलेले आहे। त्यानंतर आणि म्हणून सदरील जी पदभरती होणार आहे तिच्या अनुषंगाने ज्या ज्या जाहिराती असतील, ज्या ज्या तारखा असतील, निवड पद्धतीतील प्रक्रिया असेल, त्या संपूर्ण ह्या वेळोवेळी महाराष्ट्र राज्य पोलीस मंडळ यांच्याकडून वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात येतील आणि म्हणून आपल्याला पुढील नोटीस ही पोलीस महासंचालकांकडून, पोलीस डिपार्टमेंटकडून आपल्याला प्राप्त होणार आहे। त्यानंतर अशा रीतीने हा GR आहे, तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून तो तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इतर काही जर तुम्हाला अडचणी असतील तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकता, म्हणजे मी त्याबद्दल उत्तर देण्यासाठी तुम्हाला जरूर प्रयत्न करेल। आता एक महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अनेकदा भरती आलेली आहे आता, पण अनेकदा असं होतं की आपल्याकडे आवश्यक ते कागदपत्र तयार नसतात आणि म्हणून मी तुम्हाला यावेळेस इन ॲडव्हान्स काही महत्त्वाच्या सूचना देत आहे की उमेदवारांकडे जे कोणी अप्लाय करणार आहेत, इंटरेस्टेड आहे, इच्छुक आहात,
त्यांनी सदरील कागदपत्र तयार ठेवणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की पोलीस भरतीचा अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10वी आणि 12वीचे मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे दोन्ही असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण ते काढून ठेवावं। अनेकदा असं असतं की करंट इयरमध्ये 12वी पास झालेल्यांकडे पासिंग सर्टिफिकेट नसतं, तर ती तुम्ही जाऊन चौकशी करून मिळवू शकता। जन्माचा दाखला सोबत असू द्या, रहिवासीचं प्रमाणपत्र असू द्या, जर तुम्ही एखाद्या जातीशी बिलॉंग करत आहात, कास्टमधले आहात, ST SC आहात, तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र काढून ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तिला तुम्ही अप्लाय करा, कारण ते देखील आवश्यक आहे। मात्र नसेल तर तुम्ही नोकरीला लागल्यानंतर काही दिवस तुम्हाला मुभा देण्यात येते आणि त्यामध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही सबमिट करणं गरजेचं असतं। त्यानंतर MSc IT झालं असेल तर त्याचं प्रमाणपत्र तयार ठेवा। जर तुम्ही स्पोर्टमन असाल, स्पोर्ट खेळले असाल, तर त्यासंबंधी जे प्रमाणपत्र आपल्याकडे असेल तर त्यासाठी आपण त्या कोट्यामध्ये जर अप्लिकेबल असू तर तुम्हाला त्याचे प्रमाणपत्र सादर करायचे असतात। नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढून ठेवा, ज्यांच्यासाठी आवश्यक आहे त्यांच्यासाठी। हे ST SC साठी आवश्यक नसतं, पण त्या व्यतिरिक्त दुसऱ्यांसाठी हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। जर कोणी माजी सैनिक या कोट्यातून अप्लाय करणार असेल तर नक्की तुमचं हे माजी सैनिकाचं प्रमाणपत्र आहे ते देखील काढून ठेवावं। प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल, भूकंपग्रस्त असाल तर त्याच्या संबंधी जे दाखले असतात ते तयार ठेवा। जर तुम्ही पोलिसांचे पाल्य असाल तर ते प्रमाणपत्र रेडी ठेवा। जर अनाथ असाल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल। आणि NCC प्रमाणपत्र यासारखे जे आवश्यक आणि महत्त्वाचे प्रमाणपत्र आहेत ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे। यामध्ये ही सुरुवातीची जी 4-5 आहेत ती फार महत्त्वाची आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने तुम्हाला सर्व डॉक्युमेंट तयार ठेवणं आवश्यक आहे, म्हणजे ऐन वेळेस तुमची धावपळ होणार नाही। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या काही महत्त्वाच्या गोष्टी आहे आणि परिपत्रक जारी झालेलं आहे। नक्कीच या महिन्याच्या या शेवटल्या आठवड्यात नाही, मात्र सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी जाहिरात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून तयारीला लागा, अभ्यास करा आणि पूर्ण लक्ष ठेवून असा, जेणेकरून त्या तारखा मिस होणार नाही आणि आपण अर्ज करू शकतात। आणि जर तुम्ही प्रयत्न चांगले केले तर नक्कीच यावर्षी तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी तुम्ही पदभरतीमध्ये सहभागी होऊन तुम्ही नोकरीला लागू शकता। आणि म्हणून ही महत्त्वाची संधी आज आलेली आहे, त्याकडे लक्ष ठेवा। आपण वेळोवेळी त्याबद्दलचे अपडेट देत राहणार आहोत। या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तुर्तास इथं थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया। थँक्यू व्हेरी मच।